नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा लढणार. भंडारा गोंदियातून नाना पटोलेंना लोकसभेचं तिकीट. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. काँग्रेसचे 15 जागांवरील उमेदवार निश्चित, तर 3 जागांवर अजून चर्चा होणार. आज किंवा उद्या मवियाचा जागावाटपाचा निश्चित फॉर्म्युला सांगू, नाना पटोलेंची माहिती. चंद्रपुरातून विजय वडेट्टीवारांना लोकसभेची उमेदवारी, तर भिवंडीमधून दयानंद सोरगेंना उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती. काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज, तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची उमेदवारी निश्चित. उमेदवारीबाबत अद्याप पक्षानं कोणतीही माहिती दिली नाही, धंगेकरांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडवर. मुख्यमंत्री शिंदेंची आज सेनेच्या आमदार खासदारांसोबत बैठक. आज मुंबईमध्ये अजित पवार गटाची बैठक. बारामती लोकसभेच्या माहितीमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. परभणीमध्ये माहितीचा मेळावा संपन्न. पक्षीय भेद विसरून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माहितीकडून एक दिलानं काम करण्याचा निश्चय. खासदार सुप्रिया सुळे आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा प्रचार दौरा. गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधणार. आज राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची बैठक. अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांबरोबर चर्चा करणार. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. माहितीमध्ये सहभागी झाले तर रणनीतीवर चर्चा होणार. हर्षवर्धन पाटलांची पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती. तर कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस इंदापूरमध्ये मेळावा घेणार. महाविकास आघाडीमध्ये नाशिकच्या जागेवरून वाद सुरूच. शरद पवारांच्या निवासस्थानी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता. उद्धव ठाकरे आज कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची भेट घेणार. शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापुरातून तिकीट निश्चित. उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर. सांगलीच्या मिरजमध्ये ठाकरेंचा जनसंवाद. कोळेकर मराठा मठाच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंची विराट सभा. बारामतीमध्ये स्वाभिमानी व्यापारी महासंघाचा व्यापारी मेळाव्याचं आयोजन. 22 मार्चला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार. खासदार उदयनराजे भोसले अमित शहांना भेटण्याची शक्यता. सातारा लोकसभेच्या जागेवर भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भवादी संघटनाही लोकसभेच्या मैदानात. विदर्भातील 10 जागांवर लोकसभा लढण्याची तयारी. महायुती, मविया दोन्ही विरोधक असल्याची विदर्भवाद्यांची भावना. निवडणूक प्रचारापूर्वीच नाशिकच्या बाबाजी भक्त परिवारामध्ये वादाची ठिणगी. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा फोटो वापरण्यावरून वाद टोकाला. हृदयेश्वर आणि शर्वायेश्वर विश्वस्तांनी केलेल्या आरोपानं बदनामी झाल्याचा शांतिगिरी महाराजांच्या प्रतिनिधींचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी 14 मे रोजी होणार. कालच्या सुनावणीनंतर आता थेट 14 मे रोजी सुनावणी. सांगोल्याच्या वाडेगावमध्ये मराठा आंदोलकांनी धैर्यशील मोहितेंच्या गाडीसमोर गाजरं फेकली. 1 मराठा लाख मराठाची घोषणा देत मोहितेंच्या गाडीची अडवणूक. वर्ध्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक. हिंगोलीमध्ये अनेक गावांना भूकंपाचा हादरा. 4.2 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. भूकंप मापक वेधशाळेची माहिती. परभणी शहरासह पूर्णा तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. सकाळी 6:09 जाणवले भूकंपाचे धक्के. तर नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्येही भूकंपाचे धक्के. शरयू कारखान्यानं सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे 75 लाख रुपये थकवले. संचालक ऋषिकेश गायकवाडांचा आरोप. तर शरद पवार गटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आरोप. पार्थ पवारांचं उत्तर. परभणीच्या पूर्णामधील सुहागडमध्ये हुंड्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये पती, सासू, सासऱ्यासह 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या भोरमधील निर्मल नगर परिसरामध्ये एकाच दिवशी 5 घरांची घरफोडी. सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम यासह गृहोपयोगी वस्तू लंपास. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये 4 चोरटे कैद. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये केवळ 32.20% पाणीसाठा. कमी पाण्यामुळे शहरामध्ये 3-4 दिवसाआड पाणी. नंदुरबारच्या नावडी गावामध्ये रेशन मिळत नसल्यानं महिला आक्रमक. संतप्त महिलांनी पुरवठा अधिकाऱ्याला कुलूप लावून कोंडलं. बुलडाण्यामध्ये वडा ग्रामपंचायत समितीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा. 10 दिवसामध्ये पाणी द्या, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करणार, ग्रामस्थांचा इशारा. महाबळेश्वर बाजारपेठेच्या सुशोभीकरणाचं काम अर्धवट अवस्थेत. बाजारपेठेमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीचा त्रास. संबंधित ठेकेदारावर कारवाईची बाजारपेठेमध्ये नागरिकांची मागणी.
जळगावमधल्या भुसावळमधून तब्बल 73 लाखांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त, 3 आरोपींना अटक. जळगाव जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई. पंढरपूरच्या भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांपैकी एकाचा मृत्यू, पाण्यामधील खड्ड्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाल्याचा संशय. नंदुरबारच्या शहादामध्ये खुनाचा आरोपी, 48 तासांमध्ये त्याला अटक. घरगुती वादातून जावयानं केला सासऱ्याचा खून. नंदुरबारमध्ये महावितरण विभागाकडून वसुली मोहिमेला सुरुवात, शहादा तालुक्यामध्ये 57 कोटी 67 लाखांची थकबाकी. धुळ्यामधल्या नागरिक सोयीसुविधांसाठी संतप्त, हक्काचा सातबारा आणि सिटी सर्व उतारा न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. नंदुरबारमध्ये धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई, गहू तांदळाची अवैध वाहतूक रोखली, 9,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून हैदराबादला जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द, फ्लाय 91 कंपनीच्या विमान व्यवस्थापनावर हैदराबादची फेरी रद्द करण्याची नामुष्की. साताऱ्याच्या माण तालुक्यामधल्या पळसावडे गावामध्ये मराठा बांधवांचा ठराव, बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उतरवण्याचा ठराव मंजूर. पंढरपूरमध्ये किसान वॉटर आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांचा विठ्ठलाला दुग्धाभिषेक, माळ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी विठ्ठलाला घातलं साकडं. सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यामधल्या केरमध्ये जंगली हत्तीचा वस्तीमध्ये शिरकाव, ग्रामस्थ भयभीत. बॅरलमधील पाणी पिऊन हत्तीनं भागवली तहान, दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये कलिंगडचे दर घसरले, आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण, 10 ते 12 रुपयांनी कलिंगडची विक्री. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांसोबत घेतला जेवणाचा आस्वाद, बारामतीमध्ये टकारी समाजाच्या संवाद मेळाव्यानंतर सुनेत्रा पवारांचे महिला कार्यकर्त्यांसह जेवण. धुळ्याच्या तांडा कुंडाणेमध्ये बंजारा समाजाच्या होळीला सुरुवात, पारंपरिक पद्धतीनं जवळपास महिनाभर नागरिकांमध्ये होळीचा उत्साह. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरुवात, आता जनावरांसाठी चारा उपलब्ध होणार, गहू मक्याच्या काढणीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला. परभणीमध्ये आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य सादरीकरण, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये कार्यक्रम.